या मंडळी, नाश्ता रेडी आहे. पहिले प्रीतला देते. हॅलो, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आज तू पहिले घे, मी तव्यामध्ये माझा आहे. कसं झालंय बघ. आज खूप दिवसांनी बेसनचा मस्त आलं. आज परफेक्ट. मी भाकरीचं पीठ सुद्धा घेतलंय, म्हणजे जरा कडक पण येईल. छान आहे ना. दही सोबत जरा छान वाटतं. कडकडीत. नमस्कार मंडळी, नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे. आणि आत्ताच आम्ही जाऊन आलो मार्केटमधून. पटापट सगळ्या वस्तू घेतल्या आणि आलो. मेन म्हणजे आज मला जायचं होतं आयब्रोज करण्यासाठी. मला कधीपासून जायचं होतं पण वेळच मिळत नव्हता. काल जायचं होतं पण काल आम्हाला टाकीचं काम करताना संध्याकाळ झाली आणि मग संध्याकाळी पाऊस आला, विजा वगैरे चमकायला लागला, म्हणून कालचा प्लॅन कॅन्सल झाला. मग त्याला बोलू आज मला सकाळी काही करून आयब्रो करायला जायचंच आहे. खूप वाढले होते आणि बघू शकता थ्रेड मुळे ना सगळं लाल लाल झाले. तो थ्रेडची कधी कधी मला अलर्जी पण होते, तर लाल लाल झाले. तर जरासं बर्फ वगैरे चोळते तेव्हा कुठे बरं वाटेल. मग आयब्रो करायला गेले तिथे मला वेळ झाला. अंगा त्या वहिनी आल्याच नव्हत्या, तिथे थोडा वेळ गेला. आणि मग बाजारातलं सामान वगैरे घ्यायला गेले, तिथे वेळ झाला. आणि आता मला वाजलेत 12. पटकन आले. कुकरमध्ये हरभरे शिजत ठेवलेले आहेत आणि एका साईडला भात ठेवलेला आहे. जेवण करते पटकन आणि पटकन डबा बनवते त्याच्यासाठी. आज त्याला मी देते बुर्जी, अंड्याची बुर्जी देते. आणि येताना मी पाव घेऊन आले होते. मग अंडा बुर्जी असा आजचा प्लॅन आहे त्याच्या डब्याला. का भाकरी करेपर्यंत वेळ होईल. का 1 पर्यंत मला जर डबा भरून रेडी ठेवावा लागतं. का गरम गरम भरत नाही, थोडा वेळ तरी मला बाहेर ठेवावा लागतो. मग 1 सव्वा 1 पर्यंत रेडी झालं पाहिजे, मग तो जातो. नाही तर कधी कधी बस त्याची मिस होते. कंपनीची बस येते त्याला न्यायला, त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. पण बस स्टँडवर त्याला लवकर वेळेमध्ये पोचावं लागतं. तर चला 1 तासामध्ये मला सगळं करायचे. आज खूप गडबड आहे, मी तर जास्त बोलत नाही. मी नंतर बोलले, पहिले डबा जेवण सगळं करून घेते, मग आपण बोलू निवांत. अरे यार, घाई असली की माझ्याकडून काही ना काही होतच. आत्ताच तेल सांडलं शेगडीवर, पटकन घ्यायला गेले आणि सांडलं. वाटीमध्ये ठेवला होता तर तो सांडला शेगडीवर. आता सगळं झाल्यानंतर सगळं साफ करेल, अशी गडबड होते. आत्ताच झालं सगळं. जेवण पण रेडी आहे, भात भाजी रेडी आहे आणि बुर्जी सुद्धा रेडी आहे. प्रीतने थोडी मदत केली, पण प्रीतची मदत म्हणजे कशी असते, संकू तू कर, मी चमचा फिरवतो. मग तो चमचा फिरवण्याचं काम करतो, मग मी पटापट टाकते, असं काम आहे. पण बस तेवढी मेहनत तर तेवढी मेहनत, तो करतो मेहनत. काय रे, त्याला तेवढं जमत नाही.
मग मी काय कांदा वगैरे परतत असेल तर मग तो चमचा घेतो आणि मग फिरवत बसतो. मग मी पटापट सगळ्या गोष्टी टाकत असते, असं आहे. आता झाली अंड्याची बुर्जी रेडी. बरे पाव आणले, तर भाकरी करायलाच वेळ झाला असता मला. आणि आता परफेक्ट वाजलेली आहेत 1. आता थंड करत ठेवते. आणि आता काय मी सगळं टेस्ट केलं, म्हणजे मीठ मसाला वगैरे परफेक्ट पडलाय का. तर आज मीठ पण परफेक्ट पडलेलं आहे, म्हणजे परत टाकायला नको. आणि मसाला सुद्धा परफेक्ट पडलेला आहे. जेव्हा घाई असतं ना तेव्हा सगळ्या गोष्टी योग्य प्रमाणामध्ये पडत जातात. काय माहिती काय अचानक जादू होते माझ्या हातामध्ये की सगळं परफेक्ट पडतं. तेवढ्या भाजीला परफेक्ट तेवढा मीठ पडतं. नेहमी मी कधी भाजी वगैरे बनवलं की थोडंसं अळणीच होतं, मग ताटामध्ये सेपरेट मीठ घ्यावं लागतं. पण आज मीठ आणि मसाल्याचं प्रमाण परफेक्ट पडलेलं आहे. तुमच्यासोबत पण असं होत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. घाईमध्ये ना सगळं जेवण मस्त होतं. त्याच बुर्जी सुद्धा छान बनलेली आहे, पाव सोबत तर मस्त लागेल. तर चला आता जेवण वाढताला जेवेल तो आणि मग निघेल कामाला. बेकरीतून मस्त पाव आणलेले आहेत, 6 पाव घेऊन आले आणि मस्त फ्रेश पाव मिळाले, ताजे ताजे एकदम. तर डब्यामध्ये किती देऊ रे प्लीज तुला? 4? ओके, 5 टाकू का? हा खाशील ऍडजस्ट करून. आणि बुर्जी भरते. बुर्जी पण मस्त झालाय. त्याला कांदा कमी लागतो बुर्जीमध्ये, म्हणून कांदा कमी टाकला. आणि अशी सुट्टी सुट्टी आवडते खायला, मस्त लागते. पण थंड झाली, डायनिंग टेबलावरच ठेवलेलं सगळं. आणि आत्ताच गेला प्रीत कामाला. आणि मी जरा ह्याला डोक्याला जरा बर्फ लावलेलं, म्हणजे आयब्रो केल्या ना तिथे. कारण की ना तर दोड्याची कधी कधी मला ॲलर्जी होते आणि चेहरा पूर्ण असं लाल होतो, कपाळ मेन म्हणजे. तुम्हाला सुद्धा होत असेल तर सांगा. मी पहिले आल्याला बर्फ लावते. तर आता कुठं नॉर्मल झालंय. तर मग अशी प्रीत पण बोलत होता की खूप जास्त तुझं डोकं लाल 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 दिसते, कपाळ. तर मी लावला आल्याला आत्ता. आणि आता तो गेला कामाला. आणि आता किचनमध्ये भांडी घासायची, बेसिन पूर्ण भरलेलं आहे. पटापट सगळं केलं आणि सगळ्या गोष्टी इथेच आहेत ओट्यावरच. तर पटकन साफ करून घेते. आणि बाहेर 2 वाजले तरी सुद्धा पाऊस पडायला सुरुवात झाली. आता लवकरच पडते, नाही तर संध्याकाळी पडतो 7 नंतर. आता 2 नंतरच सुरुवात झालेली आहे आणि आवाज सुद्धा येतोय, गडगडतोय. तर चला आपली कामं करूया. आणि थंड थंड हवा येते मस्त. तुम्हाला दाखवते कसं क्लायमेट झालंय ते. बेसिंगमध्ये भांडी आहेत आणि हे तेल सांडलं. थोडंसं शिल्लक होतं तेल, म्हणून मी वाटीमध्ये काढलं होतं. काही पापड तळले होते तेव्हा काढलं होतं, तर त्याचं तेल सांडलं. तर आता मला हे गॅसची शेगडी सुद्धा धुवायची आहे. थोड्या वेळात धुते. आणि पाऊस पडतोय मस्त, मला दाखवते. चला पाठीमागे. आणि हा मी असा कापड लावलाय, प्लास्टिक आहे असा. नाही तर मग दरवाजावर पाणी येतो, म्हणजे झर मारते पावसाची. आणि पाणी सुद्धा आतमध्ये येतं कधी कधी, म्हणून काल आम्ही अशा प्रकारे केलं, दरवाजाला झर नको मारावी म्हणून. आणि तुम्हाला बाहेरचं क्लायमेट दाखवते. पाऊसच पाऊस पूर्ण भरलाय. पाऊस पडतो आणि हवा सुद्धा येते. ह्याच्यावर पाणी पडलेलं आहे म्हणून असं ठेवलंय. हवा सुद्धा येते. चला काम करूया आपण. पाऊस काय पडतच राहील आणि थंड थंड वाटते. त्याच्या आतमध्ये ना विटा टाकल्यात, म्हणजे तो वजन होईल. नाही तर मग असा राहिला तर तो उडाला असता. त्याच्या आतमध्ये वीट टाकले. हे बघा, इथून अशी वीट नाही, आपले हे ठोकळे टाकलेत त्यांनी लाकडाचे. मला वीट सारखंच दिसतंय. हवा येते. चला दरवाजा उघडाच ठेवते. वरतून काय तेवढी झर नाही मारत, खालूनच मारते.
घासून झालेली आहेच माझी आणि गॅसची शेगडी सुद्धा घासलेली आहे. आता जरा बरं वाटते. आणि मार्केटमधून मी मिरच्या आणल्या होत्या, पण त्या थोड्या ओल्या होत्या म्हणून मी या टोपल्यामध्ये ठेवल्या. आल्याच टोपल्यामध्ये टाकले म्हणजे मिरच्या पूर्ण सुकल्यात, पाणी लागलेलं ते. आणि आता त्याची देठ काढते आणि मग फ्रीजमध्ये ठेवते मी. पावसामुळे बहुतेक आता भाजी वगैरे भिजलेलीच आहे, त्यामुळे पहिले सुकवली मग मी तिला फ्रीजमध्ये ठेवते. आणि हवा सुटलेली आहे, पाऊस चालूच आहे. आता बारीक झालाय पण भरलेलंच आहे पूर्ण पाऊस. आणि इकडे मी गुळ कापायला घेतलेला आहे. पाव किलो आहे गुळ, तो कापायचा आहे कारण की मी गुळाचा चहा घेते म्हणून. तर मला गुळाचा चहा हवाय तर गुळ पण मलाच कापायला हवा, तर गुळ कापते आणि डब्यामध्ये भरून ठेवते. गुळ असं कापून ठेवलं ना की जेव्हा आपण चहा बनवतो तेव्हा मी पटकन चहा घेते, नाहीतर मग गुळ कापलेला नसतं तर मी चहा अजिबात घेत नाही, कारण की मी साखरेचा चहा पूर्णपणे बंद केलेला आहे. आणि आता बाहेर मस्त पाऊस पडतो, त्याच्यामध्ये चहा झालाच पाहिजे. आणि मी चहाची शौकीन आहे, फक्त मी साखरेचा चहा घेत नाही, मी गुळाचा चहा घेते. तर पटकन आता गुळ कापते आणि मग थोड्या वेळ चहा बनवते आणि मस्त माझ्या फेवरेट जागेवर जाऊन चहा पिते. मस्त वाटते, थंड थंड हवा सुटलेली आहे आणि बारीक बारीक असा पाऊस पडतोय. मस्त आवडीचे गाणी लावायचे FM ला आणि चहा प्यायचा. हा तो माझा टाइम असतो. मला असं जाम आवडतं, FM ला मी गाणी लावते आणि चहा पीत बसते. चला आता करते, पटकन गुळ कापून घेते.